सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख आहे। अनिलजी, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुमच्या मतदारसंघात मेळावा होत आहे, नेमकं तुमचा आरोप काय त्याबद्दल? नाही, मेळावा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पारटसिंगा या गावाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मेळावा होत आहे। भारतीय जनता पार्टीने मेळावा घ्यायचा याच्याबद्दल काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचा प्रश्न नाही। प्रश्न असा आहे की हा मेळावा घेत असताना शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे। BDO काटोलने एक पत्र पाठवलेलं आहे सर्व गावच्या सचिवांना, आणि या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक गावातून 100 महिला या ग्रामपंचायतच्या खर्चाने या मेळाव्यासाठी आपण आणल्या पाहिजे, असा पद्धतीचा आदेश BDO काटोल यांनी काढलेला आहे। म्हणजे शासकीय यंत्रणेचा वापर करून मेळावा भरवण्याचं काम त्यांनी चालू आहे। हे अतिशय धक्कादायक आहे। भारतीय जनता पार्टीला मेळावा घ्यायचा आहे ते अवश्य मेळावा घेऊ शकतात, पण शासकीय खर्चाने कधी मेळावा कोणत्या पक्षाने कधी घेतला नाही। अनिल देशमुख यांचा आरोप आहे की शासनाच्या निधीतून कुठेतरी भाजप आपल्या पक्षाचा मेळावा घेत आहे, असं कधीही होत नाही आणि उपमुख्यमंत्री स्वतः त्या मेळाव्यामध्ये उपस्थिती लावत आहे, म्हणून अनिल देशमुख यांच्याकडून त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।